हाय नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आहोत देवगाव शनी या ठिकाणी, जिथे आपला गंगागिरी महाराजांचा कृषी प्रदर्शन होणार आहे। त्या ठिकाणी आपण आहोत आणि आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू आहे। तसं तुम्हाला ते फुटेज मी तुम्हाला दाखवतो। पूजन राहिलेलं आहे। रवींद्र सोनारे सर आदरणीय यांनी महाराजांचं पूजन केलंय। सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांचं पूजन होत आहे। मी सप्ताह कमिटीला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन त्यांचं गुरुवर्य महाराजांचं संत पूजन करावं अशी खाली वारकऱ्यांचं जे महाशिबिर झालं त्यामध्ये जे ठराव पास झाले ते ठराव शासनाच्या वतीने मी विनंती केली की रामगिरी महाराजांनी आमच्या वारकऱ्यासाठी जे ठराव पास केले त्याचा शासन निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी झाला पाहिजे। सो मित्रांनो, हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे संपलेला आहे। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज कमीत कमी 15 ते 20 हजार लोक इथे सध्या ग्राउंडवरती उपस्थित आहेत। सर्व ठिकाणी तुम्हाला गाड्या दिसत असतील। या मंडपामध्ये कार्यक्रम सध्या सुरू आहे। आतमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बरेचसे आजी माजी आमदार स्वतः इथे उपस्थित आहेत आणि मी तुम्हाला आपलं प्रदर्शन कुठे होणार आहे ते तुम्हाला तो स्पॉट दाखवतो। सो मित्रांनो, ही गोदावरी नदीच्या तीरी हा कार्यक्रम होणार आहे। सो हा जो भाग बघताय तुम्ही, इथं सर्व गोदावरी नदीचा काठ आहे आणि हे बघा, हे आपलं डोमचं काम सध्या सुरू आहे। तुम्हाला मी जवळून ते सर्व दाखवतो। हा जो कार्यक्रम होणार आहे हा सर्व ह्या एकाच ठिकाणी हे सर्व होणार आहे। जे टाळकरी असतात ते इथे असणार आहेत। नंतर महाराजांचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि आपलं प्रदर्शनच्या पाठीमागे जे प्रसाद असतो, कमीत कमी 50,000 लोकांचं रोजचं तिथे जेवण बनलं जातं, तर ते सर्व आपल्या प्रदर्शनाच्या पाठीमागे होणार आहे। प्रसादच वाटपाचा कार्यक्रम जो आहे प्रदर्शनाच्या पाठीमागे होणार आहे, त्यामुळे आपल्या प्रदर्शनाला सर्व जे येणारा क्राऊड आहे तो पूर्ण व्हिजिट करेल। नमस्ते, मी दीपक शिंदे, कोल्हापूरहून हे गंगागिरी महाराजांचा जो सप्ताह असतोय ते गेले आम्ही 2-3 वर्ष झाले इथं एक आमचं खाण्याचा स्टॉल लावत असतोय, तर तिथं आम्ही नेहमी येत असतोय। पण यावेळेचं जे सप्त्याचं जे ठिकाण आहे ते अगदी नदी काठाला आणि छान अशा सुंदर अशा रम्य ठिकाणी आहे। आणखीन सप्त्याचं अजून एक पुढे 8-9 दिवस बाकी असताना आम्ही इथं आमच्या मित्रांनी बोलवलेलं होतं काम स्वरूप कसं आहे बघून घेण्यासाठी, म्हणून आम्ही इथं आलेलो आहे। तर आता पाठीमागं माझ्या जे आहे हे छानपैकी आता कंझ्युमरचे मंडप, आणखीन बाकीचे कृषी प्रदर्शनासाठी लागणाऱ्या ज्या मंडप साहित्य आहे ते आहे। आणि आता जो यावेळेचं वातावरण जरा चांगलं असल्यामुळं व्यापार चांगले होण्याची इथं संधी आहे। इथं जे कृषी प्रदर्शनाचे स्टॉल्स, कंझ्युमर किंवा शेती अवजारी, बी बियाणे असे काही स्टॉल जर असतील, कोणाची बुकिंग करायची असतील तर इथं त्वरित बुकिंग करून घेऊन इथं तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी संधी चांगली आहे। धन्यवाद।